श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील. बाळा, आम्ही हे तुला सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे पर्यंत तुला काहीच घाबरण्याचं कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू आम्हाला माहिती आहे, खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव. मग बघ, सगळं तुझ्या मनासारखं होईल. बाळा, स्वामी म्हणतात, तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचं आहे. कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. बाळा, मला माहिती आहे, तू एकट्यात खूप वेळा रडला आहेस, पण आता मी तुम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. पण जो अन्य भावाने आमचे चिंतन करतो, त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो. बाळा, तू दैवी शक्तीला मानत असशील तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. आणि तुझा स्वामींवर भक्कम विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घे. स्वामी म्हणतात, आम्ही तुझ्या सदैव इच्छा पूर्ण करत असतो. पण आज पाहूया कोण कोण आमची इच्छा पूर्ण करेल. स्वामी म्हणतात, माझी एक छोटीशी इच्छा आहे. बाळा, तू ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घे. भाग्यवान ठरशील. स्वामी सांगतात, ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, जो माझी भक्ती करतो, जो माझं नामस्मरण करत असतो, अशा व्यक्तीवर आम्ही त्यांच्यासाठी चांगलेच आणि योग्य असे लोक निवडतो. त्यामुळे त्यांना यश, ऐश्वर, चांगली समृद्धी मिळते. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. स्वामी सदैव म्हणतात, आयुष्यातील असंख्य समस्याचे ही फक्त दोनच कारणे असतात. एक, आपण विचार न करता कृती करतो, आणि दुसरं, आपण कृती करण्यापेक्षा विचारच करत बसतो. बाळा, जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल, पण जे काही शिकायचंच असेल, जे कधी हार मानत नाहीत, त्यांच्या कथा वाचा. नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल. चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. ह्या दोन गोष्टी जो समजतो तो आयुष्यात मागे कधी पाहत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जो आपल्या कष्टाचं विश्वास ठेवतो तो एक ना एक दिवस आपली स्वप्न पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहा, कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत. पण घरी येताना तुमचं प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत. आयुष्यात सर्व गोष्टीचा फायदा घ्या, पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका. तुम्हाला त्याचा त्रास नाही होत, पण समोरच्याची परिस्थिती काय बनते ते त्यालाच माहिती असतं. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात, पण कितीही अडचणी आल्या तरी आपला मार्ग बदलायचा नाही.
सुखदुःखातून मुक्त करतो. तो शब्द म्हणजेच प्रेम. स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. तरी तुम्हाला कोणी कितीही दुखावलं तरी तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. जसे आहात तसे राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, आपण आपल्या माणसावर किती प्रेम करतो हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्त्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो, पण मैत्री हा असा एक परिवार आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका. अशा प्रश्नांचा त्यांची उत्तरं अजून सापडली नाहीत. कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांचा जन्मच नसतो. स्वामी फक्त एवढंच म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू भिवू नकोस. जीवनात कितीही मोठं संकट येऊ दे, कशीही परिस्थिती येऊ दे, कितीही मोठी अडचण येऊ दे, कितीही मोठी गरिबी येऊ दे, किंवा कितीही असं मोठं संकट येऊ दे, ज्याला तुला असं वाटतं की हे आयुष्यातून हे संकट दूर होणं अशक्य आहे, त्याच वेळी स्वामी येतील आणि स्वामी आले तर अशक्यही शक्य होणारच. मला एवढा संदेश ऐकला आहेस तर या संदेशाला मनापासून लाईक कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये श्री स्वामी लिहायला विसरू नको.